आपण नवरात्रीचा जयघोष केलाच पाहिजे की नाही? सगळ्यांनी म्हणायचं आहे अंबा माता की गुड मॉर्निंग. आज आपल्या शाळेत जी शृंखला सुरू आहे त्याचा आज आपला शेवटचा दिवस. सूर्यासारखी तळपणारी माझी शाळा म्हणजे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ जळगाव जामो. चंद्रासारखी शीतलता देणारे सर्व शिक्षक वृंद आणि ताऱ्यांसारखे चमकणारे माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वात आधी तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी नवरात्री. हां, आज नवरात्रीची 7वी माळ आहे आणि आपल्या शाळेत जो उपक्रम राबवत आहे त्याची आजची आपली 6वी माळ. आता ह्या सोमवारपासून तुम्ही प्रत्येकजण नवीन नवीन एक एक कर्तृत्ववान महिलांबद्दल ऐकत आहात ना. यात आपण हिमा दास झालं, किरण मजुमदार, नरगिस मोहम्मदी, सुधा कृष्णमूर्ती आणि ॲना चैनी या महिलांबद्दल ऐकले. आणि मीही तुम्हाला साहजिक एका कर्तृत्ववान महिलांबद्दल सांगणार आहे. मग हे जे तुम्ही ऐकलं याच्यातून काय बोध घ्यायचं आहे? काय लक्षात आलं तुमचं की ह्या ज्या कर्तृत्ववान महिला होत्या यांना म्हणा किंवा कोणालाही जीवनात जर काही ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी संघर्ष आणि कठीण परिश्रम हे आपल्याला करावंच लागणार. मग आता तुमच्यासमोर कोणतं ध्येय आहे? चांगले मार्क्स पाडणे आहे की नाही, किंवा चांगला विद्यार्थी, शाळेत आपलं नाव चांगला विद्यार्थी ह्या गटात घेतलं पाहिजे. यासाठी तुम्हाला कठीण परिश्रम करावा लागणार. मग आता परिश्रम तुम्हाला करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हो की नाही? आता तुम्हाला तुमचं ध्येय काय आहे? चांगले मार्क्स पाडायचं ध्येय आहे ना. आज टेस्ट आहे ना सगळ्यांची. मग सगळ्यांनी अभ्यास केला आहे? बघा, आता नवरात्र आहे म्हणूनच स्त्री शक्तीचा जागर करायचा किंवा देवीचं हे करायचं असं असते का? बघा, तुमच्या घरात रोज तुम्हाला ती देवी दिसते. तुमच्या आईमध्ये, तुमच्या बहिणीमध्ये. बघा, तुमच्या आईचं उदाहरण घ्या. ज्यावेळेस तुमची आई तुमचा होमवर्क घेते ना, का रे काय होमवर्क आला, काय आला, जेव्हा ती तुमचा होमवर्क घेते तेव्हा तिच्यामध्ये माता सरस्वती तुम्हाला दिसते? नाही दिसत असेल तर आता बघा. आणि खायसाठी मला हे पाहिजे मम्मी, हे पाहिजे आई, तुम्हाला छान छान पदार्थ करून देते की नाही? मग तेव्हा तिच्यामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. आणि जेव्हा तुमच्याकडनं काही चुकी होते किंवा तुम्ही एखादी वाईट गोष्ट केली आणि तुम्हाला कोणीतरी वाईट म्हटलं किंवा तुमच्या हातून काही चुकी घडली, मग ती तुम्हाला रागवते की नाही? मग कोणती देवी येते तिच्या? कोणत्या देवी संचार होतो? कालिंका माता आहे की नाही? रागवते ना ती तुम्हाला. चला असो, आता सगळ्यांनी फक्त 9 दिवसच नाही तर हमेशा सर्व महिला वर्गाचा सन्मान, महिला वर्गच कशाला, संपूर्ण थोरा मोठ्यांचा आपण सन्मान करायचा आहे. जर आपल्याला कोणाकडनं मान पाहिजे असेल तर तो मान आपण आधी इतरांना दिला पाहिजे. ही शिकवण जे आपली आज कर्तृत्ववान महिला आहे रमाबाई रानडे यांच्या आईने त्यांना लहानपणीच दिली. जर रमा, त्यांना आधी यमुना नाव होतं त्यांचं. यमुना, जर तुला असं वाटत असेल की याने मला मान द्यावा, त्याने मला मान द्यावा, हे जर तुला वाटत असेल तर तू पण सगळ्यांशी मानाने अदबीने वागशील आणि तरच ते तुला मान देतील, हो की नाही? बघा, आता आपण आपल्या विषयाला हात घालणार आहे. आता बघा, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला महिला पुरुषांच्या बरोबरीत दिसता ना. असं कोणतं क्षेत्र आहे का की जिथे महिला नाही आहेत? आता सर्व क्षेत्रात महिला आहेत. पण पूर्वी ही परिस्थिती होती का? नाही. महिलांचं विश्व फक्त चूल आणि मूल. तिला शिक्षण किंवा मी माझं वेगळं काही अस्तित्व निर्माण करते हा विचार करण्याची तिला संधीच नव्हती. संधी म्हणजे ती तिच्या डोक्यातच ती आणत नव्हती, कारण तिच्या मनावर तेच बिंबवलं जायचं की तू स्त्री आहे, तुला हे करायचा अधिकार नाही आहे, किंवा हे काम पुरुषांचं आहे. हे आपलं काम काय आहे? घरातल्या पुरुषांना खुश ठेवायचं आणि घरातलं चूल मूल आणि आपलं कामं करायचं. अशी परिस्थिती असताना ज्या आपल्या रमाबाई रानडे आहेत ते त्याच काळातल्या आहेत. पण बघा, ही जी परिस्थिती सगळ्या महिलांसाठी होती, पण याच्यातल्या ज्या काही महिला आहेत ज्यांनी आपल्या जीवाचं योगदान दिलं आणि आपल्या आजच्या महिलांना हे जे दार आहे हे उघडं करून दिलं. येतंय लक्षात सगळ्यांच्या? बघा, रमाबाईचं पूर्वीचं नाव होतं यमुनाबाई. रमाबाई ह्या सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी राहणाऱ्या होत्या. त्यांचा जन्म 25 जानेवारी 1862 झाला, खेड्यागावात. बघा, मी आधी सांगितलं की महिलांना विचार करायला हेच नव्हतं. शिक्षण तर हा फार लांबचाच विषय होता. किती शिकेल, मग ती शाळेत जाईल हा विषय होता का तेव्हा? नाही. शिकायची फक्त अधिकार पुरुषांना होता. वयाच्या 11व्या वर्षापर्यंत रमाबाईला साधी अक्षर ओळख. आता आपल्या शाळेत 2.5-3 वर्षाची नर्सरीची मुलगी शिकते ना,
पण तेव्हा वयाच्या 11व्या वर्षापर्यंत अक्षर ओळख म्हणजे काय, अ आ काही म्हणजे काहीच ओळख नव्हती. फक्त काय होतं, 11 वर्षापर्यंत त्या मुलीला खेळायचं किंवा घरातले कामं शिकायचे आणि 10-11 वर्ष झाली की तिचं लग्न लावून द्यायचं. अशीच घटना रमाबाईची घडली. रमाबाईंचं लग्न वयाच्या 11व्या वर्षी माधव गोविंद रानडे जे न्यायाधीश होते यांच्याशी लावून दिलं. त्यांचं वय बघा 11 वर्ष आणि त्यांच्या मिस्टरांचं वय होतं, त्या दोघांच्या वयामध्ये 21 वर्षाचं डिफरन्स होतं. किती वर्षाचा? मग रमाबाई एवढी छोटीशी, डोळ्यासमोर ना रमाबाई त्यांच्या मागे पुढे. पण तो जर त्यांचं लग्न झालं मग आता साहजिक मोठा व्यक्ती होता, रमाबाई हे होत्या, पण घरून सांगितलं होतं नाही तो तुझा पती आहे, त्यांचं सर्व ऐकायचं असं तसं. त्या काळात सगळ्या महिलांवर ते बिंबवलं होतं. पण म्हणतात की एखादी घटना घडायला, एखादी चांगली गोष्ट घडायला एखादी घटना उपयोगी येते. तसंच रमाबाईंचं झालं. रमाबाईंचं लग्न माधवराव गोविंद रानडे यांच्याशी झालं आणि माधवराव जे रानडे होते ते समाजसुधारक होते. त्यांना हा विवाह करायचा नव्हतं की रमाबाई ह्या खूप लहान आहे, परंतु तेव्हा ती परिस्थितीही नव्हती, ते त्यांची स्वतःची इच्छा नसली तरी समाजासाठी त्यांना ते करावं लागलं. मग रमाबाईशी लग्न झाल्यानंतर मग आता घरी आले. मग रानडेंनी विचार केला की जरी माझं हिच्याशी लग्न झालं तरी मी हिला सक्षम बनवेल, तिला आत्मनिर्भर बनवेल आणि तिला शिकवायला सुरुवात केली. बघा, ज्या मुलीला अक्षर ओळख नाही त्या मुलीला जर तिचे पती, म्हणजे जसं लहान मुलीला आपण आता शिकवतोय तसं तिला शिकवायचं, पण मग हे घरात मान्य राहील का? साहजिक नाहीच. समाजात तर नाहीच, पण घरातही की हिला शिकू द्यायचं नाही असा घरातल्या बायांनी निर्णय केला. आणि जेव्हा रानडे तिला अभ्यास द्यायचे की हा अभ्यास तू पूर्ण कर, आणि ते त्यांच्या कामावर चालले जायचे. मग घरातल्या ज्या दुसऱ्या बायका असायच्या त्या रमाबाईला एक्स्ट्राचं काम सांगायच्या किंवा काही काम, म्हणजे तिला अभ्यासाला कसा कमीत कमी वेळ मिळेल याकडे लक्ष द्यायच्या. म्हणजे तिचा दिवसभराचा जो काम असायचे तिचे ते काम तर तिला करायलाच लावायचे, पण तिला दुसऱ्या कामात गुंतवून ठेवायचे. की त्यांचा उद्देश काय होता की रमाबाई शिकल्या नाही पाहिजे, कारण की हे बदल त्यांना नकोच होता. जर रमाबाई शिकत आहे तर ही गोष्ट चांगली होती की नाही, पण घरातल्या महिला नाही म्हणायच्या, त्यांना एक्स्ट्राचं कामामध्ये गुंतवून द्यायच्या किंवा काही भांडण म्हणा किंवा तिला जाच करायच्या काय म्हणजे त्रास करायच्या, बोलायच्या. मग तरी रमाबाई डगमगल्या नाही, कारण त्यांनी एकच ठरवलं होतं, जर माझं आयुष्य माझे पती बदलायला तयार आहेत आणि ते जर माझ्यासाठी एवढे कठीण परिश्रम घेत आहेत तर मी तर करणारच आहे. आणि त्यांची अभ्यासाची चिकाटी आणि जिद्द हे त्यांना करायला भाग पाडत होती. दिवसभर कामं करून अक्षरशः खूप थकून जायच्या. रात्री त्यांना फक्त रात्रीच अभ्यासाला वेळ मिळायचा, कारण ह्या महिला त्यांना दिवसभर कामच करू द्यायचे नाही, अभ्यासच करू द्यायचे नाही. मग रात्री म्हणजे दिवसाचं रात्री करून त्यांनी अभ्यास केला आणि मराठी, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी ह्या भाषेत प्रभुत्व मिळवलं. विचार करा, 11 वर्षापर्यंत अक्षर ओळख नसलेली महिला, जर तिची मनात जिद्द होती की मला शिकायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे, म्हणून तिने ह्या 4 भाषांवर प्रभुत्व मिळवलं. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला जर साध्य करायची आहे, जर तुम्ही कठीण परिश्रम केले तर ती साध्य होते की नाही? तशी ही गोष्ट आहे. मग रमाबाई शिकल्या. मग रानडे समाज सुधारक होते, मी तुम्हाला आधीच सांगितलं. मग त्या रमाबाई की मी माझ्या पतीची सावली बनून या समाजात राहणार आहे, जर माझे पती हे समाज सुधारण्याचे कार्य करत आहे तर माझा यात सिंहाचा वाटा मला द्यायचा आहे, अशी त्यांची धारणा होती. मग त्यांनी अशातच त्यांचे पतींचं जे कार्य होतं त्याच्यात त्या त्यांच्यासोबत जायच्या, हे करायच्या. पुढे काय झालं, 1901ला रानडेंचा मृत्यू झाला. बघा, रानडे गेले जे त्यांचा आधार होता. मग त्या एकट्या पडल्या का? नाही. मग त्यांनी जे आधी म्हटलं होतं की मी माझ्या पतीची सावली बनेल, मग रानडे गेल्यानंतर रमाबाई एकट्या पडल्या. साहजिक त्यांना घरातून साथ मिळणार होती का? नाही. पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर एकट्या जरी पडल्या तरी त्यांनी पहिला प्रश्न घेतला स्त्री शिक्षण सक्तीचा. आता मुलींना द्यायला पाहिजे. का द्यायला पाहिजे? त्यांना बालविवाह थांबवायचा होता. त्यांचा जरी बालविवाह झाला पण जे माझ्या वाटेला आलं ते इतरांच्या वाटेला येऊ नये म्हणून त्यांना हा बालविवाह थांबवायचा होता. मग हा बालविवाह थांबेल कसा? तर मग त्यांनी त्यासाठी सुरुवातीला मुलींना सक्तीचं शिक्षण करा. सक्तीचं म्हणजे काय? तुमची इच्छा नाही आहे, पहिले मुलींना शिकू द्यायचे नाही ना, मग पॅरेंट्स मी पाठवणार नाही बा माझ्या मुलीला असं म्हणायचे, कारण की नाव ठेवायचे ना.
मग त्यांनी सक्तीचं केलं. सक्तीचं का केलं? कारण जेव्हा स्त्री शिकेल, एक स्त्री शिकते तेव्हा ती 2 घरं सांभाळते की नाही, एक तिचं घर आणि एक तिचं सासर. मग त्यांनी हा आग्रह धरला आणि हे आंदोलन सुरू केलं की मुलींना सक्तीचं शिक्षण द्या. मग सक्तीचं शिक्षण दिल्याने काय होणार होतं? मुलींचे विचार बदलणार होते. साहजिक मुलींचे विचार बदलणार होते, त्यांचं वय वाढणार होतं, अभ्यास शिकण्याच्या याच्यामध्ये वय वाढणार होतं आणि बालविवाह आपोआपच कमी झाला. समजलं? आणि मग त्यांनी जो लढा दिला त्याला इतर सगळ्यांनी मदत केली. सामाजिक कार्य समाजामध्ये त्यांनी जागरूकता निर्माण केली. मग सगळ्यांच्या मनात समाजाबद्दल, ह्या ज्या अनिष्ट रूढी होत्या याच्याबद्दल प्रेरणा जागृत झाली आणि ह्या अनिष्ट प्रथा अशा कमी होत गेल्या. मग त्यांनी 1908 साली सेवा सदन ही संस्था सुरू केली. आता सेवा सदन म्हणजे काय, कोणासाठी? तर सेवा सदन, आता मी पहिलेच सांगितलंय तुम्हाला की महिलांना दुय्यम स्थान होतं. त्यातल्या त्या ज्या बालविवाह व्हायचे त्याच्यामुळे त्या ज्या बिचाऱ्या विधवा होत्या त्या खूप तरुणपणातच विधवा होऊन जायच्या. तर समाजातले लोक त्या विधवांकडे दुसऱ्या पुरुषांची नजर पडली नाही पाहिजे म्हणून त्या स्त्रियांची केशवपन करून टाकायची. का करायची केशवपन? की बुवा ती सुंदर नाही दिसली पाहिजे. सुंदर दिसली तर दुसरा माणूस तिच्याकडे आकर्षित होईल किंवा तिला पण जगण्याचा मोह निर्माण होईल म्हणून तिचे केशवपन करून टाकायचे, तिला शिळं पातं खायला द्यायचे. मग ह्या महिला म्हणजे विधवा महिलेचे खूप हाल व्हायचे, खूप म्हणजे खूपच. मग रमाबाईंनी सेवा सदन ही संस्था सुरू केली पुण्यामध्ये आणि 1908ला आणि 9ला लगेच आपल्या घरात पण त्याची शाखा निर्माण केली. मग ह्या सेवा सदनमध्ये त्या ह्या विधवा महिलांना घ्यायच्या, ज्या निराधार महिला आहेत, ज्यांना कोणी नाही आहे त्यांना तिथे घ्यायच्या आणि त्यांना तिथे म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं होतं की नाही, त्यांना ते मनाला आधार द्यायचे आणि त्यांना आत्मनिर्भर, त्यांना शिकवलं. आत्मनिर्भर बनण्यासाठी काय, शिवण क्लास किंवा नर्सिंग यासारखे उद्योग दिले. शिवण क्लासमध्ये त्याचा उद्देश काय होता? त्यांचं मन त्या शिवणकामामध्ये रुजेल आणि कपडे शिवल्यामुळे येणाऱ्या मिळकतीमध्ये त्यांच्यामध्ये त्यांना कॉन्फिडन्स येईल की नाही, मी आता माझ्या पायावर सक्षम उभी आहे, मला कुणाचा आधाराची गरज नाही. मग ही सेवा सदन ही जी संस्था होती ही गरजू लोकांना मदत करायची. बघा गुजरातमध्ये, नगरमध्ये जेव्हा दुष्काळ पडला की नाही तेव्हा रमाबाई स्वतः त्या संस्थेच्या संस्थापक होत्या, पण सेवा सदनाच्या ज्या सदस्य होत्या इतर त्यांच्यासोबत तिथे जायच्या आणि त्या लोकांच्या म्हणजे जे आजारी आहेत त्यांची ते सेवा करायच्या. एवढंच कशाला, आषाढी कार्तिकी एकादशी माहिती आहे सगळ्यांना? आषाढी कार्तिकी एकादशीला वारी जाते माहिती आहे? मग त्या वारीमध्ये लोक घरून निघतात तर रस्त्याने त्यांच्या तब्येती खराब होतात किंवा काही त्यांना त्रास आहे, अशा महिलांना ह्या सेवा सदन संस्थेमार्फत त्या आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी तिथे जायच्या वारीमध्ये आणि त्या महिला सोबत घेऊन जायच्या. बाकीच्यांना हे मान्य नव्हते आणि त्या महिला नर्सिंग झालेलं असल्यामुळे समजा कोणी आजारी आहे, कोणाला काही दुखापत झाली तर ते त्यांच्या सेवा करायच्या. पण हे माणसांनाही मान्य नव्हतं. पण रमाबाईंनी त्या विधवा स्त्रियांसमोर हे ठेवला की तुमचे वडील, तुमचा भाऊ ह्या तुमच्या नजरेने तुम्ही करा, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणारच नाही. मग अशी ही सेवा सदन संस्था खूप अविरत काम करत राहिली. मग ज्या पंडिता रमाबाई होत्या त्यांनी म्हणजे रमाबाईंनी फक्त स्वतःची संस्था म्हणून नाही, पंडिता रमाबाई होत्या त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. त्यातही रमाबाईंनी खूप सारं योगदान दिलं. म्हणजे त्या तिथे भेट द्यायच्या, तिथे मार्गदर्शन करायच्या. आणि बघा पूर्वी तुरुंगामध्ये पण महिला खूप असायच्या. आता तुम्हीच विचार करा, जर जनरल महिलेला इतका त्रास देत आहे तर मग ज्या जेलमध्ये महिला असतील त्यांना किती त्रास असेल किंवा त्यांच्या मनावर किती परिणाम झालेला असेल. तर ह्या एरावड्याच्या तुरुंगात जायच्या आणि तुरुंगात जाऊन त्या महिलांचे ते करायचे, समुपदेशन करायचे, त्यांना समजवायचे की पुढे तुम्ही कसं जाऊ शकता, तुमचं जीवन तुम्ही कसं बदलवू शकता, असं रमाबाई सांगतात. रमाबाई येते सगळ्यांच्या लक्षात? मग आता तुम्ही काय शिकले याच्यावरून? काय शिकले की कोणतीही गोष्ट जर तुम्हाला साध्य करायची असेल तर तुम्हाला कठीण परिश्रम हे करावेच लागतील. बघा आता त्यांचं जे एक झी मराठीवर सिरियल होतं उंच माझा झोका, तुम्ही पाहिलं नसेल, सगळेजण मोबाईल बघता. घरी गेल्यावर सगळ्यांनी यूट्यूबवर टाकायचं आहे उंच माझा झोका आणि सिरियल बघायची. बघा म्हणजे अभ्यास सोडून बघा नाही, फक्त त्याची एक संकल्पना समजून घ्या. आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा किंवा टी व्हीवर तुम्हाला करून घेता येत असेल तर तसं करून बघा.
बघा हे जे गाणं आहे ते गाणं पूर्ण रमाबाईंचं आयुष्य त्या गाण्यात तुम्ही डोळ्यासमोर आणायचं आहे की एक छोटीशी मुलगी होती, खेळण्याचं वय होतं तिचं आणि बिचारीचं समजा तो काळच तसा होता, खेळण्याचं वय होतं, मग तिचं नवीन हे सुरू झालं. पण बघा रानडे त्यांचा विवाह झाला आणि त्यांच्या आयुष्यात रानडे आले. रानडेमुळे रमाबाईच्या आयुष्याला कलाटणी मिळाली की नाही? यमुनाची रमाबाई रानडे झाली. हां, आता बघा हे गाणं त्यांच्यासाठी. चांदण चाहूल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडलेयन दूर गेली भातुकली, खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या झुले नभाचा आशय, थबकले उंबऱ्यात मी पाहुणी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट, हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतात डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका, उंच माझा झोका.